काय दिसत नाही आहे. नमस्कार मंडळी, आत्ता आम्ही लांजा बाजारातनं निघालो आहे. पहाटे 4 वाजलेत. स्कूटी बदलापूरवरनं आलेली आहे, ठाणेश्वर ट्रॅव्हल्समधनं. दुपारी काल 3 वाजता चढवली होती गाडी भावाने, आणि आता ते गाडीच्या टायमात आम्हाला नेण्यासाठी यायचं होतं. आत्ता लांजा बाजारातनं आम्ही साटवली रोडला लागलेलो आहोत. 4 व्हीलर आहे म्हणून सकाळी लवकर येता आलं आम्हाला. बॅकअप ऑप्शन नेहमी तयार पाहिजे आपल्याकडे असं मी म्हणतो. आणि सर्विस खूप चांगली होती ठाणेश्वर ट्रॅव्हल्सची. त्यांचे जे असिस्टंट होते 2-3 जणांनी मला कॉल केलं. आरवलीला आले संगमेश्वरची, तिथे कॉल केला. नंतर हातखंब्यातनं निघाल्यावर कॉल केला. लांजामध्ये एंट्री करताना पण कॉल आला. आणि गाडी एकदम परफेक्ट पोझिशनमध्ये डिकीमध्ये बांधून ठेवलेली. आणि उतरवण्यासाठी पण त्यांच्याच गाडीतले 3 जण होते, कारण आधी डिकीमधनं गाडी खाली उतरवणं काही सोपी गोष्ट नाही आहे. डिकीमध्ये पण ती मिडल स्टँडला लावलेली होती. मिडल स्टँडवरनं डिकीमध्येच गाडी काढायची नाही, सगळं ते बांधलेलं दोरी वगैरे सोडून गाडी खाली उतरवायची. हे स्किलचं टास्क आहे. तर गाडी खाली उतरवली आम्ही. 2 दिवस लांजामध्ये पेट्रोलचा तुटवडा होता, त्याच्यामुळे दिवसभर आम्ही रांगा बघतोय पेट्रोलच्या. आणि आज नेमके आम्ही 2:30 वाजता आलेलो बाजारपेठेमध्ये गाडी स्कूटी आणण्यासाठी. तर बसला यायला साधारण 1 तास लागेल असा अंदाज पकडून मग आम्ही पहिले CNG बघायला गेलेलो. CNG मिळाला आम्हाला अर्ध्या तासामध्ये. तेव्हाच बघितलं तर पेट्रोलसुद्धा आलेलं होतं, त्यामुळे रात्री गर्दी कमी होती. मग आता उतरल्या लगेच स्कूटीमध्ये पेट्रोल फुल केलेलं आहे, जाऊन येऊन जास्त वेस्ट नको म्हणून. तर आता आम्ही जातोय घरी. जावडे रोड, रामाश्रय आमचं घर. आणि बायको आणि मुलगी, पहिला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स स्कूटीचा लांजामधला. स्कूटी आमची आता 15वं वर्ष आहे स्कूटीचं. 5-6 महिने बाकी आहेत. विचार होता नवीन स्कूटी घ्यायचा, पण अर्थव्यवस्था जी काय आपली डबघाईला आली आहे, त्याच्यात वैयक्तिक हानीसुद्धा आपली होती. आणि एकंदरीत बजेट या महिन्यामध्ये कोलमडून गेलं आहे. खूप विचार करून पहिले पेट्रोलची स्कूटी घ्यायची का EV घ्यायची इथपासून विचार चालला होता. तिथून आम्ही फायनली या निर्णयापर्यंत पोचलो की आहे ती स्कूटी. अजून 5 वर्ष आपण त्याची RC एक्सटेंड करून घेऊया, जेणेकरून फक्त पेट्रोलसाठी पैसे आपण घालवू शकू. स्कूटीचे हप्ते वगैरे शक्यतो टाळूया. आणि इकडे तसं आमचं रनिंग असणार आहे ते फक्त घरापासून ते लांजा बाजारपेठेपर्यंत, शाळेपर्यंत बस. तर असं आहे एकंदरीत. आता कारमधनं रुटीन जरा बाहेर पडेल. ज्या घामाच्या धारा लागतात दुपारी सकाळी बाजारपेठेतनं येताना जाताना कारमधनं, स्कूटीमधनं जरा मोकळ्या हवेमध्ये फिरता येईल. आणि कार म्हटलं की डिपेंडन्सी माझ्या एकट्यावरच. आता ती डिपेंडन्सी थोडी कमी होईल. स्कूटी घेऊन बायकोसुद्धा कधी पण येऊ शकते. आणि मुलगी पण आता इथे स्कूटी शिकेलच. हा रस्ता आमचा जसा मोकळाच असतो, जावडे रोड, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. फायनली स्कूटी येऊन दारात उभी राहिलेली आहे. ऑटो स्टार्ट बंद झाली होती इकडे येईपर्यंत. गॅरेजला नेऊन चालू करून आणलेली. तर रोज कार न्यायची गरज नाही बाजारात.
शॉर्ट रनिंगसाठी उत्तम पर्याय, कधी उठून जाऊ शकतो. खूप उपद्व्याप करायला लागले ह्याच्यासाठी, पण ट्रान्सपोर्टवाल्याची सर्व्हिस चांगली होती त्याच्यामुळे हे शक्य झालं. पाऊस चालू व्हायच्या आधी इकडे टू व्हीलर पोहोचलेली आहे. ही आमची पार्किंगची जागा आहे. या इकडे भरपूर आहे. कारच्या मागे पण गाडी राहू शकते. रेग्युलर वापर असल्यामुळे सध्या समोरच ठेवत आहे. असं आहे नाईट व्ह्यू आमच्या इथला. आता जेवण झालं आहे. झाडं चांगली भरलेली आहेत. आल्यानंतर माती घातली झाडांना थोडीशी, त्याच्यामुळे पालवी फुटली आहे नवीन. फुलं पण लागायला लागली आहेत प्राजक्ताला आणि गुलाबाला लागतात आहे. जास्वंदी गुरांनी खाल्लेली होती, त्याच्यानंतर पालवी येऊन त्यांना परत फुलं यायला लागलेली आहेत. कडुनिंबाचं झाड चांगलंच वाढलेलं आहे. प्राजक्त रोज रात्री याला फुलं येत आहेत. मधुमालती, सोनचाफा, तगर. झाड छोटं आहे, फुलं मोठी आहेत. हे झाड मोठं आहे, फुलं छोटी आहेत. चला, जेवण झालं आहे. शतपावली चालू आहे. थोड्या वेळाने CNG बघायला जायचं आहे. रात्रीचा मिळतो इकडे, लाईन कमी असते. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी नवीन घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद.